कार जय श्रीराम मंडळी. 15 जानेवारी 2026 म्हणजे अगदी उद्याच 29 म्हणजे आपल्या राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडी. पण तरी त्यात भाजप, काँग्रेस, उबाठा, शिवसेना, शिंदे गट असे सगळेच पक्ष त्यामध्ये आहेत. परंतु 29 महापालिकांपैकी मुंबई, ठाणे, पुणे इकडे सर्वांचंच लक्ष आहे आणि मुंबई महापालिकेकडे मात्र सर्वांचंच लक्ष आहे. त्याचा निकाल काय लागेल हे मात्र ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परंतु 29 महापालिकांचा निकाल काय लागेल ह्याचा अंदाज अनेकांनी वर्तवलेला आहे. तरी आत्ता अधिक याचा वेळ न घेता मी थेट 29चा अंदाज 29 महापालिकांपैकी कुणाला किती मिळू शकतात हा साधारणपणे मी अंदाज वर्तवतो. माझ्या अनुमानानुसार, अभ्यासानुसार 29 पैकी साधारणपणे 20 महापालिकात तरी भाजप आघाडीचं सरकार येईल, भाजप आघाडी सत्तेत येईल. 3 ते 4 महापालिका काँग्रेस नक्की मिळवेल. 2 ते 3 महापालिका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस घेईल आणि 20मध्ये अजित पवार गट आहे. 20 जे जागा मिळणार आहेत, 20 महापालिका मिळतील त्यामध्ये अजित पवार गट नक्की आहे. पण इकडे 3 ते 4 काँग्रेस घेऊ शकतात. सोलापूरची काँग्रेस संधी आहे, काँग्रेसला चंद्रपूरची संधी आहे, अशी काँग्रेसला नागपूरही आहे. पण नागपूर हा फडणवीसांचा तिथून फडणवीस निवडून येत असल्यामुळे त्यामुळे फडणवीसांचा मतदारसंघ नागपूर आहे, त्यांचं होम पीस ते आहे. अशा असल्यामुळे त्यांनी ते नागपूरची ही जी महापालिका आहे, निवडणूक आहे, ती प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यामुळे नागपूर ते सहजासहजी घालवतील असं वाटत नाही फडणवीस. त्यामुळे तरीही तिथे काँग्रेस जोरात आहे. त्यामुळे एकूणच काँग्रेसला आणि लातूरला राज्याचे भाजपचे अध्यक्ष चव्हाण, रवींद्र चव्हाण यांनी काम थोडं आणखीन सोपं केलं. त्यामुळे लातूरला काँग्रेस येऊ शकते. त्याचे नांदेडला थोडं अशोक चव्हाण विरोधी वातावरण थोडं आहे. अशोक चव्हाण यांच्याविषयी थोडा असंतोष आहे. तरीही तिथे काँग्रेस आणि भाजप ह्यांच्यात जी लढत आहे त्या दोघांपैकी अगदी घासून लढाई तिथे होणार, नांदेडला होणार आहे. परंतु काँग्रेसला 3 ते 4 महापालिका मात्र मिळू शकतात. 3 तर मिळू शकतात. त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसलाही 2 मिळू शकतात आणि महाविकास आघाडी मिळूनही 2 मिळू शकतात, 2-3 मिळू शकतात. म्हणजेच एकूण साधारणपणे 7 ते 8 महापालिका तरी 29 पैकी ह्या विरोधी पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीला जाऊ शकतात. म्हणजे त्यामध्ये काही काँग्रेसला, काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूण मविया मिळून त्यात उबाटा आले असं जाऊ शकतात. आणि जवळजवळ 8 ते 10 महापालिका 29 पैकी या भाजपला अगदी पूर्ण बहुमताने मिळणे, 2/3 बहुमताने मिळू शकतात. मंडळी, मुळामध्ये आपली जे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की मी जे विश्लेषण करतो मला खात्री अशी की निपक्षपाती करतो, की निपक्षपातीच असलं पाहिजे. आणि त्यामुळे कुणाच्याही बाजूने कुणाला काय वाटावं, कुणाला बरं वाटावं, कुणाला खुश करण्यासाठी खुशामतगिरी म्हणून विश्लेषण मी करत नाही. आपल्या विश्लेषणामध्ये महत्त्वाचं म्हणजे निपक्षपातीपणा आहे. जे समोर दिसतं ते तुमच्यापर्यंत नेणं, ते तुमच्या पुढे तसं मांडणं हे माझं काम आहे. त्याच्यावर तुम्ही काय तो निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही तुमचं मत मांडायचं आहे, तुम्ही ठरवायचं आहे. परंतु जे समोर दिसतंय, लोकांकडून कळतंय, ते आम्ही तुमच्यापुढे मांडलंच पाहिजे. त्यामुळे ते कुणाला बरं वाटावं म्हणून चांगलं बोलावं, कुणाला वाईट वाटावं म्हणून वाईट बोलावं अशा उद्देशाने ते असणार नाही. त्यामुळे निपक्षपातीपणे मला जे सांगायचे ते असणार आहे, ते निपक्षपाती असणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात नाही, कुणाची बाजू नाही, कुणाचा विरोध नाही.
जे मांडायचे निसंदिग्धपणे मी माझी भूमिका मांडत आहे. म्हणजे आता मुख्य विषय येतो तो मुंबई महापालिका. आता ठाण्याचं म्हणाल तर ठाण्याला आता शिवसेना भाजप युती तिथे आहे, एकनाथ शिंदे आणि भाजप. तर तिथे एकनाथ शिंदे गटाला सर्वाधिक जागा मिळणार आहे नक्की, आणि 2 नंबर जागा आहे भाजपला मिळणार. त्यामुळे तिथे मात्र ठाण्यामध्ये महापौर हा एकनाथ शिंदे गटाचाच होणार, शिवसेनेचा होणार ही नक्की. मुंबई महापालिकेत मात्र काहीही म्हटलं तरी ठाकरे गटाला म्हणजे ठाकरेंना सहानुभूती आहे हे मान्य करावं लागेल. मी महाराष्ट्राचं म्हणत नाही, पण मुंबई महानगरामध्ये ठाकरे नावाला सहानुभूती आहे, उबाटाला सहानुभूती आहे हे मान्य करावंच लागेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसलाही सहानुभूती आहे. अनेक ठिकाणी नागपूर, चंद्रपूरपासून, सोलापूरपासून, कोल्हापूरपासून काँग्रेस सहानुभूती आहे. पण तो एकच आहे म्हणून मी म्हटलं कोल्हापूरची महापालिका पण काँग्रेस जिंकू शकतो, की 3 ते 4 महापालिका काँग्रेस जिंकू शकतो. पण काँग्रेसकडे एकच आहे की राज्यभर आणखीन महापालिका काँग्रेस जिंकू शकलं असतं. परंतु अजूनही एवढे काँग्रेसची फोडाफोडीने एवढी अवस्था वाईट असूनही काँग्रेसमध्ये गटतट आहेत, एकमेकांवर रुसवे फुगवे आहेत, अहंकार आहे. आणि दुसरी गोष्ट वरच्यांचं धाक आता राहिलेलं नाही, कोणी काँग्रेस कोणाचा अंकुश राहिलेला नाही. पूर्वी दिल्ली शिवारांचा धाक असायचा, धाक नाही आहे. त्यामुळे एक शब्द एक नेता आहे तर काँग्रेसमध्ये राहिलेलं नाही आहे काही, दुर्दैवाने. नाही तर काँग्रेसची सहानुभूती काँग्रेसची नक्की आहे. मतदारांमध्ये लोकांमध्ये काँग्रेसची सहानुभूती आहे नक्की. एकूण यूट्यूबच्या वगैरे फेसबुकवरील प्रतिकारामधून वाटतं, नक्की दिसून येतं. परंतु ह्या सहानुभूतीचा फायदा मतांमध्ये करण्या इतपत सक्षम नेतृत्व लागतं, सक्षम नेते कार्यकर्ते लागतात. ते काँग्रेसमध्ये थोडे कमी आहेत, ते कमी पडतात. हीच एक गोष्ट आहे. आता पुन्हा मुद्दा वळूया आपला मुंबई महापालिकेत, की मुंबई महापालिकेत उबाटाविषयी सहानुभूती आहे हे मान्य करावंच लागेल. परंतु आता मुंबई शहरामध्ये, महानगरामध्ये 36-37% मतं ही मराठी मतं आहेत. म्हणजे 1,96,00,000 ते 1 करोड साधारणपणे एकूण मतदार आहेत. त्यापैकी 36-37 लाख मराठी मतदार आहेत. बाकी मग त्यामध्ये 15% उत्तर भारतीय आहेत, 14% गुजराती आहेत, त्यामध्ये राजस्थानी आहेत, तमिळ 5% तमिळ मतदार आहेत, तमिळ केरळचे सगळे दक्षिणी मतदार, त्यानंतर 15% जवळजवळ 14-15% मुस्लिम मतदार आहेत. असे मतदार त्याच्यामध्ये आहेत, जैन मतदार आहेत. परंतु 36% मराठी मतदारामध्ये 10% त्यातला 8 ते 10% दलित मतदार आहे, दलित बांधव आहेत. तर अशामध्ये मतविभाजन किती होईल, एक गटा मतं उबाटाला किती पडतील, तर असं काही होणार नाही, असं होत नाही. उबाटाविषयी मराठी मतांमध्ये सहानुभूती आहे हे नक्की. म्हणून उबाटाला म्हणजेच उबाटा आणि मनसे यांना जागाही मिळणार हेही नक्की. परंतु त्यामुळे ते पूर्ण बहुमत गाठू शकतील का ह्या बळावर, तर नाही. याचं कारण असं की त्याच्यामध्ये काही मतं काँग्रेसची आहेत. मराठी मतांमध्ये 5% मते नक्की काँग्रेसची आहे, ते मतविभाजन होणार आहे. भाजपला मानणारा वर्गही आहे 10-12%, 15%, ते मतविभाजन होणार आहे. त्यानंतर अजित पवार गट आहे. असे सगळे गट विभाजित केले तरीही 45-50% मतं मराठी, 36 लाख मतं, 36% मतं आहेत. त्यातली 45 ते 50% मतं ही उबाटा मनसेला पडू शकतात. आता याच्यामध्ये शिंदे गट आहे, शिवसेना, त्यांची मतं आहेत. आणि दुसरी एक गोष्ट आहे की उबाटाने समजा जाहिरात अशी केली असेल की सहानुभूती आहे हे मात्र नक्की. पण समजा जाहिरात जर अशी करतायत उबाटा की आम्हाला संधी द्या, आम्हाला आमच्या आता सत्ता द्या, तर मुळात काहींचं म्हणणं असं आहे, म्हणजे अगदी मराठी मतदारांचं पण, सुज्ञ मतदारांचं, की यांच्याकडं तर 43 वर्ष सत्ता यांच्याकडेच होती. कोण म्हणतं असं आम्हाला द्या, ज्याच्याकडे नाही आहे तो म्हणतो सत्ता आम्हाला कधी मिळालीच नाही, संधी सत्तेची मिळाली नाही, ती संधी आम्हाला द्या, मग आम्ही संधीचं सोनं करू आणि मग पुढच्या 5 वर्षात तुम्ही ठरवा. हे कोण म्हणू शकतो? ज्याच्याकडे सत्ता नाही तो म्हणू शकतो, सत्ता मिळाली नाही तो म्हणू शकतो. परंतु उबाटाकडे म्हणजेच ह्याच्या आधी पूर्ण शिवसेनेकडे गेल्या जवळजवळ 30-35 वर्ष सत्ता शिवसेनेचीच होती. अगदी बाळासाहेबांच्या काळापासून. एकदा तर काँग्रेसच्या आधारावर ह्याचा महापौर झाला होता, शिवसेनेचा महापौर झाला होता साधारणपणे 83-84च्या काळामध्ये. त्यामुळे
उभाटाला काहींचं असं म्हणणं आहे, संधी तुम्हाला 30-35 वर्ष होतीच, ते नव्याने संधी द्या, ठीक आहे, नव्याने मागू नका, आम्हाला संधी पुन्हा द्या, नव्याने संधी द्या असं म्हटलं ठीक आहे, परंतु आम्हाला संधी देऊन बघा. संधी देऊन बघा नव्हे, तुम्हाला संधी होतीच. पण हे जरी असलं तरीही प्रेम करणारे लोक आहेत ते मतदान हे उभाटाला आणि मनसेला करणारच. त्यामुळे उभाटा, परंतु आता एकूण 227 जागा आहेत, त्यापैकी जवळजवळ 115 ते 120 जागा लागतात. तर मग किती जागा मिळू शकतात? पूर्ण बहुमतासाठी 115पेक्षा 116पेक्षा अधिक जागांची गरज असते. तर तेवढे जागा यांना मिळतील का? तर नाही मिळणार. जरी 50% मराठी मतं, 36%पैकी 50% मराठी मतं जरी गृहीत धरली तरीही एवढ्या जागा मिळू शकत नाहीत, कारण उरलेली जवळ 64% मतं ही अमराठी आहेत आणि ती काही बोलण्यातून, विधानांमधून, ती भाषणांमधून दुखवले गेलेली आहेत. तेव्हा आणि दुसरी गोष्ट, काँग्रेस असती, यांच्यासोबत काँग्रेस असती तर नक्की फरक पडला असता. याचं कारण अजूनही काँग्रेसकडे मुस्लिम मतदार आहे, अजूनही काही प्रमाणात का होईना आहे. अजूनही उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसकडे आहे. 2-5% तरी, 5% तरी मराठी मतदारही काँग्रेसकडे आहे. निष्ठावान लोक पूर्वीचे ते आहेतच. त्यामुळे काँग्रेस जर असती तर हे जवळजवळ बहुमतापर्यंत 100 पार नक्की केली असती, कारण मतांची गोळाबिरी त्यांची नक्की 100च्या पुढे गेली असती. आत्ता मतविभाजन होणार आहे. त्यामुळे उभाटा किती जागा जिंकू शकतो, उभाटा आणि मनसे? तर माझा अंदाज तुम्हाला सांगतो की महापालिकेमध्ये, एकूण मुंबई महापालिकेमध्ये 16 मतमध्ये होणारच आहे. तर सर्वाधिक जागा या मुंबई महापालिकेमध्ये भाजपला मिळणार. 2 नंबर जागा या उभाटाला मिळतील. मग उभाटा साधारणपणे 50 जागा उभाटायला मिळू शकतात. 45 ते 50, 40च्या पलीकडे नक्की जाईल, परंतु 40 ते 50च्या वर जाईल असं वाटत नाही. 50पर्यंत पोचू शकेल. आणि मनसे असे दोघे मिळून 55-60 जागा, अगदी शिकस्त म्हणजे 65 जागा ह्याच्या पलीकडे जातील असं वाटत नाही. हे अगदी मी पक्षपातीपणे सांगतो आहे. हे अनेकांची, मुंबईकरांची मतं घेऊन सांगतो आहे. मराठी लोकांची, मराठी माणसांची आपल्या मतं घेऊन सांगतो आहे. त्यांची मतं विचारून सांगतो आहे. त्यामुळे उभाटा आणि मनसेला साधारणपणे 50 ते 60 जागांपर्यंत, 60 जागा हे नक्की मिळणार. आणि भाजप आणि शिंदे गट हे साधारणपणे बहुमतापर्यंत पोचतील. 110च्या पलीकडे जाऊ शकतात. 110, 15 ते 120 जागा परंतु जाऊ शकतात. आणि त्यानंतर काँग्रेस ही स्वबळावर ह्यावेळी लढते आहे. म्हणजे वंचितची आघाडी आहे प्रकाशजी आंबेडकरांची. पण काँग्रेस ही काही नाही म्हटलं तरी 25 ते 30 जागा जिंकणार. काँग्रेसला 20च्या पलीकडे आणि 30पर्यंत जागा ह्या काँग्रेस जिंकणार. हे अपक्ष वगैरे बाकीचे असतील, त्याचे छोटे मोठे पक्ष, अपक्ष, MIM, हे असे समाजवादी पार्टी, अबू आझमींचा, असेही पक्ष आहेत. अजित पवारांचा गट लढतोय, त्याला काही जास्त जागा मिळणार नाहीत, परंतु 2-4 जागा या मिळणार. पण ती मुख्यत्वे लढत ही भाजप आघाडी, भाजप म्हणजे शिंदे गट आणि इकडे उभाटा आणि मनसे यांच्यातच आहे. आणि काँग्रेस ही 3ऱ्या क्रमांकावर राहील. काँग्रेसला 25-30 जागा नक्की मिळतील. म्हणजे भाजप, त्यानंतर उभाटा, शिंदे गट आणि नंतर काँग्रेस 4थ्या क्रमांकावर. काँग्रेस काय 5व्या-6व्या क्रमांकावर फेकली जाणार नाही. काँग्रेसला 25-30 जागा मात्र मिळू शकतात. परंतु उभाटाला किती मिळतील? तर उभाटा आणि मनसेला साधारणपणे 40च्या पलीकडे आणि 60 ते अगदी शिकस्त झालं तरी 65 याच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. त्या कारण अमराठी मतं आहेत ती जवळजवळ 64% आहेत. आणि काँग्रेसचं मतविभाजन झालेलं आहे. काँग्रेसची जमवून घ्यायला पाहिजे होतं. काँग्रेसची ह्यांनी म्हणजे उद्धवजींनी जमवून घ्यायला पाहिजे होतं. थोडी माघार घ्यायला पाहिजे होती. एक पाऊल जर उद्धवजी मागं गेले असते काँग्रेसच्या बाबतीत, काँग्रेसला 10 जागा वाढून दिल्या असते, तर ह्यांच्याही जागा वाढल्या असत्या आणि काँग्रेसच्याही जागा वाढल्या असत्या आणि नक्की महाविकास आघाडीचा झेंडा हा मुंबईवर फडकला असता. म्हणजे उद्धवजींची सत्ता गेले 43 वर्ष आहे झालंच. पण आत्ता ही निवडणूक जी अटीतटीत झालेली आहे, सगळ्यांचं लक्ष मुंबई महापालिकेला लागलेलं आहे. ते मुंबई महापालिकेला
हे जे मी सांगितलेलं गणित आहे हा माझा अंदाज आहे. हा अंदाज मी अत्यंत निपक्षपातीपणे मांडला आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे? आपण स्वागत ऐकायला हे तर समजणारच आहे, पण तरीही देखील आपलं जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.